प्रवासामध्ये उलटीचा त्रास होत असल्यामुळे शौर्य थोडा शांत झालेला आहे. तर भावाला बसला बसवून आम्ही निघालो आहोत निसर्गरम्य अशा छान हिरव्यागार गर्द झाडीच्या ठिकाणी. बघा हे तर खूप अशी उंचच उंच डोंगर आणि खोल अशा दऱ्या पण आहेत. तर या एका पॉइंटवर थांबून आम्ही मस्त असे फोटो वगैरे काढले आणि निघालो आता पुढे आम्हाला वाटेमध्ये या पवनचक्क्या मोठ्या मोठ्याल्या दिसल्या बघा. आणि तिथं पोचल्यावर आहोनी तिकीट काढली तर एका व्यक्तीला 50 रुपये तिकीट आहे. तर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील ठोसेघरचे धबधबे पाहण्यासाठी आम्ही आलोय. तर इकडं छोटा धबधबा आणि हा आहे मोठा धबधबा, तो पाहण्यासाठी आम्ही निघालेलो आहे बघा. पहिल्यांदा आम्ही तोच पाहिला. तर बघा कसं हिरव्यागार गर्द झाडीतून पाणी उंचावरून पडतंय, त्यामुळेच खूप सुंदर दिसतंय. आणि त्याच्या बाजूला अजून असे हे 2 धबधबे होते, ते पण बघण्यासारखे होते. ते पाहिल्यानंतर आम्ही छोट्या धबधब्याकडे निघालो आहोत आता. तर तिथं जाताना आम्हाला असे छोटे छोटे ओढे ओघळ पण दिसले. आणि हा आला बघा आपला छोटा धबधबा आणि खूप अशी गर्दी होती. त्याच्या खाली छोटं गुहेसारखं होतं, तिथं शौर्यने जाऊन पाहिलं. आणि हा बघा असं पाणी पडतं छोट्या धबधब्याचं आणि त्यामुळे हा छोटा धबधबा तयार झालाय. आता तो पाहून आम्ही निघालो माघारी परत घरी जाण्यासाठी. चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.